आपल्या शरीरात आपण काय घालतो ते महत्वाचं आहे. हे आता लक्षात येतंय. पण आता अनेक जण डिटॉक्स डाएट म्हणजे ज्यूस फास्ट करतात किंवा वॉटर फास्ट करतात किंवा फक्त कच्ची फळं आणि कच्च्या भाज्याच खातात, कारण त्यांना वाटतं की डिटॉक्स होतंय त्यांचं शरीर, म्हणजे सगळं शरीर स्वच्छ होतंय. हे बरोबर. कितपत खरं आहे? आता खरंच हसू येतं, कारण हे इतकं फ्लोटिंग आहे ना, ते इतकं लोकांना की तुम्ही कच्च्या कोबीचं रस प्या, ते खूप छान, पण उलट त्यांनी फायद्याच्या ऐवजी नुकसानच होणार. ज्यूस डाएट हा कोणता डाएटच नाही, कारण जर तुम्ही ज्यूस डाएट घेतला तर त्याच्यात फायबरच नाही, आणि डायजेशन करता फायबर हा एक मुख्य कंपोनेंट असतो, मुख्य घटक आहे. तर तुम्ही ज्यूस डाएट घेतलाय म्हणजे तुम्ही काय करताय मला नेमकं आजपर्यंत लोकांचं समजलं नाहीये. कारण आपण जे अन्न खातो ते आपल्या स्टमकमध्ये जातं, इंटेस्टाईनमध्ये जाऊन ते पुढे पूर्ण त्याचं डायजेशन होतं, आणि जे सकाळी आपण इव्हॅक्युएट करतो, जे मलमूत्र विसर्जन करतो, तो टॉक्सिन्स आहेत जे बाहेर पडून जातात. हे नॅचरल प्रोसेस आहे आपल्या शरीराची. आपलं शरीर हा सुपर कम्प्युटर आहे, तो स्वतःचा स्वतः डिटॉक्स करत असतो. पण आजकालचे जे लाईफस्टाईल आहे, तुम्ही रात्री उशिरा झोपता, तुम्ही दिवसा, मग तुमचं खाणपान, मग तुमचं फायबरची डेफिशियन्सी, तुमचं सगळ्यांनी तुमचं कॉन्स्टिपेशन होतं, ॲसिडिटी, ब्लोटिंग, अशामुळे तुमचं डायजेशन हॅम्पर होतो. जे गट बॅक्टेरियाज आहेत ते हॅम्पर होतात. बऱ्याचदा लोकांना सर्दी, खोकला, ताप अशा अँटीबायोटिक्स दिले जातात. तर अँटीबायोटिक्समुळे काय होतं की तुमचे जे गुड बॅक्टेरियाज आहेत ते पण गटमधनं सगळे फ्लश आउट होऊन जातात. आता ते अँटीबायोटिक इज इम्पॉर्टंट, कारण आपल्याला ठीक व्हायचं आहे, पण तो बिचारा डिफरन्शिएट नाही करू शकत ना, की हा नाही नाही हा चांगला बॅक्टेरिया आहे, याला ठेवा, हा वाईट, याला काढा. असं होत नाही ना, तर सगळेच निघून जातात. अशाने तुम्हाला अँटीबायोटिक्स घेतल्यानंतर बऱ्याच लोकांना लूज मोशन किंवा कॉन्स्टिपेशन किंवा गॅस असं पोट बिघडतं. तो पोट बिघडतं. येस, कॉमन लँग्वेजमध्ये आपण म्हणतो पोट बिघडलं. तर अशा वेळेला त्यांचं मग त्याच्यानंतर त्याला आपण काय करतो की आपण दही खायला देतो. तर दही का खायला देतो, कारण त्याच्यामध्ये लाईव्ह गुड बॅक्टेरियाज असतात, आणि त्याच्याने त्यांचं मग हळूहळू पोट सुधारतं. ठीक आहे. तर असंच आपल्याला जर डिटॉक्स डाएट आहे ते खूप नुकसान करतात. म्हणजे जसं तुम्ही म्हटलात की फळांचे ज्यूस तरी चला एकदा घेतलं तर जास्तीत जास्त फ्रुक्टोजच मिळेल, पण भाज्यांची जी रसं आहेत ती फार धोकादायक आहे. ओ